नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 25 मे 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. सर्व कामांना सोडून त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. लघु उद्योग करणाऱ्या लोकांना आज फायदा मिळू शकतो. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला चांगला फायदा मिळवून देईल. उपाय: ओम भौमाय नमः मंत्राचा 11 वेळा उच्चार करा. वृषभ राशी, आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळेल. एकदम शांततेत राहाल. आज तुमचा मूड चांगला राहील. धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने तुम्ही चिंतित राहू शकता. कुठल्या विश्वासपात्रचा तुम्ही सल्लाही घेऊ शकता. उपाय: चांगली आर्थिक स्थिती राहण्यासाठी धूम्रपान करणे टाळा. मिथुन राशी, रिकाम्या वेळात तुम्ही काही पुस्तके वाचू शकता. कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते, याचा अनुभव तुम्हाला मिळेल. उपाय: बिझनेसमध्ये उन्नती करण्यासाठी सकाळी सूर्याची किरणे घरात येऊ शकतील अशी व्यवस्था करा. कर्क राशी, अनुभवी लोकांसाठी वेळ काढा. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर नसाल, त्यामुळे इतरांसमोर काय बोलता ते नीट विचार करून बोला. आज तुम्हाला धनहानी होऊ शकते. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संत लोकांना पांढरे कपडे दान करा. सिंह राशी, आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल. ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. आजच्या दिवशी तुमच्या बरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला जाणवेल. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करेल. उपाय: एक समृद्ध व्यावसायिक आयुष्यासाठी महिलांना चांदीचे दागिने भेट द्या. कन्या राशी, बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा दुसऱ्यांना वेळ देणे विसरता. परंतु आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. उपाय: जीवनाला उत्तम बनवण्यासाठी घरात कुलदेवतेची पूजा करा.
तूळ राशी. या राशीतील विद्यार्थी आपला रिकामा वेळ टीव्ही पाहण्यात घालवतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील उत्तम दिवस राहील. तुमच्या आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आजचा दिवस पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले राहील. उपाय: गायीला गवत खाऊ घातल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. वृश्चिक राशी. धाडसाने उचललेली पावले लाभदायक ठरतील. वैवाहिक आयुष्यातील चांगला दिवस राहील. खेळामध्ये भाग घेऊ शकता. आज तुम्ही कुणाकडूनही उधार घेऊ नका. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. उपाय: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धूप, कापूर, सुगंध यासारख्या वस्तू वितरित करा. धनु राशी. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा त्याच्या गोष्टी सांगणे जास्त पसंत करेल. महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले राहील. जीवनसाथी सोबत बसून महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकता. उपाय: आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या लोकांना आर्थिक वाढीस मदत करा. मकर राशी. सुट्टीच्या दिवशीची योजना तयार कराल. मित्रमंडळी सोबत वेळ घालवाल. आध्यात्मिक लाभांसाठी गुरूंचा सल्ला घेऊ शकता. कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर तुमच्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राहू शकते. अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. आज तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव मिळेल. उपाय: पवित्र पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. कुंभ राशी. आपल्या प्रोत्साहनामुळे इतरांना उत्तेजन मिळेल. तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते. किरकोळ व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस राहील. मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. उपाय: नोकरीमध्ये उद्योजकता आणण्यासाठी हिरवे रुमाल खिशात ठेवा. मीन राशी. प्रिय व्यक्तीला सुंदर भेटवस्तू देऊ शकता. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडतील. प्रत्येकाच्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. उपाय:
तामसिक गोष्टींचा त्याग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.